आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली शिवसेना ठाकरे गटाची आणि मनसेची युती झाली। युतीची घोषणा ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेत केली। मात्र यावेळी आमची युती झाली, कोण किती आणि कोणाला किती जागा मिळणार हे आम्ही सांगणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेला फुल स्टॉप दिलाय। मात्र दोन्ही पक्षाच्या जागा वाटपाबाबतचा फॉर्म्युला समोर आला आहे। पुणे महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट, शिवसेना आणि मनसेचे गणित ठरलं असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। पुणे महानगरपालिका निवडणुकीत एकूण 165 जागा असून यात 91 शिवसेना तर 74 मनसे। या फॉर्म्युल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसे महापालिकेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे। पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली आहे। मात्र मनसेला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं की नाही याबाबतचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे। इतर युतींबाबत चर्चा, बैठका सुरू असल्याचं चित्र आहे। मात्र शहरातील युतीचे जागा वाटपही जवळपास निश्चित झालं असल्याचं बोललं जात आहे। शिवसेना 91 तर मनसे 74 जागा लढवणार असल्याचा फॉर्म्युला समोर आला। काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत आणि युतीबाबत चर्चा सुरू होती। दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची जागा वाटपाची बोलणी झाली, त्या संदर्भात बैठकाही झाल्या। या बैठकीतील चर्चेनंतर शिवसेनेला 91 आणि मनसेला 74 जागा मिळणार असल्याची माहिती पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिल्याचं वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिलं। त्याबरोबरच इतर पक्ष जर मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षासोबत आले तर या फॉर्म्युल्यामध्ये काहीसा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पण जर काँग्रेस सोबत आली नाही तर ठाकरे सेना आणि मनसेचा 91-74 असा फॉर्म्युला कायम राहणार असल्याची चर्चा आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।